नेहमी होतात, टीका सुद्धा होते, आरोप प्रत्यारोप होतात, पण अशा प्रकारे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन दगडफेक आणि त्यानंतर इतका सगळा तणाव आणि मग अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणं इथपर्यंत परिस्थिती कधी कोकणाच्या राजकारणात जाताना दिसत नाही. सौरभ, आपण जर बघितलं तर चिपळूण हे संस्कृत चिपळूण आहे. हे अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण कधीही पाहायला मिळालं नव्हतं. कारण मी चिपळूणचाच आहे, चिपळूणमध्येच राहतो. इतक्या वर्षामध्ये मला हे पहिल्यांदा गलिच्छ राजकारण आणि अश्रुधूर कांड्या ज्या आहेत ह्या पहिल्यांदा चिपळूणमध्ये सोडलेल्या दिसत आहेत. दोन्ही जे गटाचे नेते आहेत, निलेश राणे असतील किंवा भास्करराव जाधव, हे कोकणातले दिग्गज नेते आहेत. मात्र प्रत्येकाची प्रतिष्ठा राखण्यासाठी हा सगळा राजकीय संघर्ष सुरू आहे. अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण हे कधीही पाहायला मिळालं नव्हतं चिपळूणच्या जनतेला. सौरभ, बरोबर. आता नेमके मग भास्कर जाधव आणि राणे हे दोघंही आता कुठे आहेत? त्यांच्या लोकेशन बद्दल काय माहिती? हे त्यांच्या स्वतःच्या कार्यालयात आहेत कार्यकर्त्यांच्या सोबत. मात्र निलेश राणे हे सभेकडे न जाता चिपळूणमध्येच थांबलेले आहेत. काही वेळात राडाही होऊ शकतो, कारण निलेश राणेचे जे कार्यकर्ते आहेत हे कोल्हापूर असेल, तळ कोकण असेल, सिंधुदुर्ग असेल आणि रायगड आणि तसेच चिपळूणमधले कार्यकर्ते इथे जमा झालेले आहेत. त्यामुळे कुठल्याही क्षणी राडा होऊ शकतो. सौरभ, बरोबर. रवींद्र, आता जी दृश्य आपण स्क्रीनवर दाखवतोय त्यात एक व्यक्ती एक काठी घेऊन गाडीच्या काचा फोडताना दिसतोय, गाडीला ती काठी मारताना दिसतोय. तो व्यक्ती नेमका कोण आहे, तो कोणाचा कार्यकर्ता आहे हे कळतंय? भाजपचे सौरभ कार्यकर्ते आहेत. जेव्हा ते समोरून आक्रमण झालं त्यावेळेस भाजपने संयम सोडला आणि थेट भास्करराव जाधवांच्या कार्यालयाकडच्या दिशेने गेले आणि तिथे असलेल्या उभ्या ज्या असलेल्या गाड्या आहेत त्या फोडण्याचा प्रयत्न केला आहे. काही गाड्या फुटलेल्या सुद्धा आहेत आणि काही लाठी हातात घेऊन फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र निष्पाप इथे लावणारे जे चिपळूणचे रहिवासी आहेत त्यांच्या सुद्धा गाड्या फोडण्यात आलेल्या आहेत. बरोबर सौरभ? बरोबर. पण या दृश्यांमध्ये एक दिसतं की कार्यकर्ते तिथं मोठा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा पोलिसांना सुद्धा जुमानत नाही आहेत. सौरभ, याच्यामध्ये पोलीस जी यंत्रणा ही पूर्णतः असक्षम राहिलेली आहे. अशा प्रकारचं हे चिघळणारं वातावरण डोळ्यासमोर असताना सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त नव्हता. पोलीस यामध्ये अयशस्वी झालेले आहेत असं हे सौरभ दिसतंय आपल्याला. बरोबर. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे गाड्या समोर जात आहेत, म्हणजे काही वाहनं चालवत पुढे नेली जात आहेत आणि ते असताना अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. हे किती धोकादायक आहे? धोकादायक हे काही या अश्रुधुराचा जो परिणाम आहे या वयस्कर माणसांवरती झालेला आहे. निष्पाप जे नागरिक आहेत रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या त्यांच्यावर सुद्धा झाला. ज्यावेळेस पोलिसांच्या हातातनं परिस्थिती जेव्हा सुटली त्यावेळेस ह्या ज्या नळकांड्या आहेत ह्या सोडल्या गेलेल्या आहेत. सौरभ, बरोबर. रवींद्र, आणखी एक प्रश्न. निलेश राणेंची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होते आणि नेमकं ते सगळं सुरू असताना त्या सभेपूर्वीच हा सगळा राडा बघायला मिळतोय. हे नेमकं कुठून आणि कसं सुरू झालं त्याची थोडी सविस्तर माहिती देशील? सौरभ, जर आपण बघितलं तर 11-12 वर्षापूर्वी चिपळूण तालुक्यातल्या सावर्डे गावी भास्करराव जाधवांची जेव्हा नगर विकास मंत्री होते त्यावेळेस सभा झाली होती आणि त्यावेळेस या सभेमध्ये भास्करराव जाधव हे जे आहे ते नारायण कोंबडी चोर असं या भाषणामध्ये म्हटले होते. आणि तिथून जो संघर्ष 12 वर्षाचा सुरू आहे, भास्करराव जाधव आणि निलेश राणे यांच्यातला जो वाद आहे हा पेटला आहे. या 12 वर्षामध्ये ज्या ज्या सभा झालेल्या आहेत त्यावेळेस एकमेकांवरती फटकेबाजी केलेली आहे भाषणातून. सौरभ, बरोबर. नाही, हा सगळा पूर्वेतिहास झाला, पण आजचा जो घटनाक्रम आहे त्याबद्दल थोडं सविस्तर सांग. आजचा जो घटनाक्रम आहे सौरभ, आपण जर बघितलं उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा होता आणि या कोकण दौऱ्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे तळ कोकणात आले होते कणकवलीच्या सभेमध्ये जे भास्करराव जाधव आहेत यांनी राणे पुत्रांवरती अक्षरशः शाब्दिक फटकेबाजी केली होती, टीका केली होती. या टीकेला उत्तर देण्यासाठी सभा संपल्यानंतर निलेश राणेंनी पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेमध्ये चोकमध्ये भास्करराव जाधवांना त्यांच्या मतदारसंघात येऊन सभा घेण्याचं आव्हान केलं होतं आणि त्याचा हिशोब चुकता केला जाईल आणि उत्तर दिलं जाईल या हिशोबाने आजची ही सभा होती निलेश राणेंची. सौरभ, ठीक आहे रवींद्र.